बघा हे जे हार आहेत ना ते मनाच आवडले, पण काय करू मी, कोण नाही कोणाला घेऊ, मी काय घेऊ. मी झुंबईंबर पण बघू शकता, त्यांची प्राईस तर मी आता सध्या विचार. आणि मना आधी वाटला काही वेगळाच आहे काय, तर इथं सर्व असे हेअर क्लिप ठेवले आणि इव्हन अशा डब्यामध्ये ठेवले. तिथनं अशी लाईन चालू होते, तिथनं लाईनीला सगळेजण असे आलेले आहेत. 5 जणांचा हांडा आता या दुकानात येऊन थांबलाय. गुड मॉर्निंग, वेलकम टू न्यू ब्लॉग. आणि आज आपण आलो मुंबईमध्ये भुलेश्वर मार्केटला व्हिजिट करायला. यंदा गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठी काय काय नवीन प्रोडक्ट्स आले ते आपण आज सगळं या ब्लॉगमध्ये बघणार आहोत. तर हा ब्लॉग आहे ना, तो शेवटपर्यंत नक्की बघा, खूप मजा येणार आहे या ब्लॉगमध्ये. चला आता आपण सुरू करूया. मी दाखवतो तुम्हाला सर्व काय काय आहे ते इथं. सुरुवातीलाच ना या दुकानामध्ये आलो आहे, गोकुल पर बीट्स. त्याच्यातनं ताईला आमच्या सामान घ्यायचे कसं तरी याचा काहीतरी ताई करते त्याचा. तर आता आम्ही पहिले इथं चाललो आहे. बाई सवतोपर्यंत आत बघणार, आपला काय त्यातलं तर कळलं नाही. मी तुम्हाला हे दाखवतो यंदा बाई काय काय स्टॉक आला तर बाई बेकार. तुम्ही झुंबईंबर पण बघू शकता. त्यांची प्राईस तर मी आता सध्या विचारत नाही, कारण की आत्ताशीच एंटर झालो आहे मार्केटमध्ये. आणि इथं भाषेमध्ये असं एकदम गादीसारखं एकदम बिछाण्यासारखं वाटतं. आणि अशा माला त्यांनी लावल्या आणि यंदा मस्त असे कलरफुल आपण माला पाहतोय. हे बघा एकदम बेकार दिसताना या माला. आता ना फक्त 12 वाजले आहे, सो मार्केट आहे ना अजून खाली आहे सर्व. फक्त आपण साईडला अशी दुकानं अशी बघू शकता, जी साईडला दुकानं जी लागलेली असेल ती. त्याच्यानंतर जी रस्त्यावर जे येतात ना खरा मार्केट तेव्हा चालू होते, कधी 1, 1:30, 2 पासून खरा मार्केट चालू होते, 2 वाजल्यापासून. त्याच्यानंतर खूपच अशी गर्दी असते मार्केटला. आता सर गर्दी पण कमी आहे, समोरला पण मंदिरसुद्धा बघता होतो. आणि आता मी प्रॉपर असा भुलेश्वरमध्येच आहे आणि इथेच विराजमान होतो भुलेश्वरचा विघ्नहर्ता. आता ना इथून लोक त्यांचे गेले आहेत गणपती बाप्पा आणायला, कारण की इथं त्यांनी मोठा हेवी केला आणि इथेच असा बसतो भुलेश्वरचा राजा. आणि काहीच आता ना आम्ही या साईड आलो जिथं सगळा फक्त आणि फक्त डेकोरेशनचं सामान भेटते. आणि गेल्या वर्षी आम्ही इकडं आलो होतो मी आणि कुणाल, बट मी आता जरा विसरलो होतो. सो आता आम्ही परत इकडं आलो आहे. आणि आता बघू शकता बघा, हे असे त्यांनी ते कॉलम वगैरे लावले आहेत, जे की फुलांचे असणार आहे सर्व. बाईसचा फुल डेंजर वर्क आहे यंदा, तर बेकार काम होणार आहे सगळा. आणि आता लई मजा येणार आहे, कारण की मला ना गणपती बाप्पाच्या डेकोरेशनचं असं सामान म्हणून असं हाणाला असलं ना मजा येते. माय गुडनेस एवढे त्याजवळ 6 ते 8 फुटाचे असणार आहेत. त्याच्यानंतर इकडं पण पुढं मी ना तो एक दुकान शोधतो जिथं मी गेल्या वर्षी गेलो होतो, तिथं 1 नंबर सगळं सामान भेटला होता. ही साप इथं गर्दी आहे ना, गर्दी भाई मंडळी. इथं ना लाईनीने राहायला लागते, पण मी इथं 2 वेळेला जाऊन आलो आहे बघा. शांती थ्रेड्स आतमध्ये पण बाई जाम गर्दी आहे, शांती थ्रेड्स. आणि ना अशी लोक सगळी लाईनीला उभे आहेत, तिथनं अशी लाईन चालू होते, तिथनं लाईनीला सगळेजण असे आलेले आहेत. डेंजर काम आहे. आणि आतमध्ये आपण पाहतोय खूप अशा व्हरायटी होत्या. या साईडला लटकन वगैरे आपण पाहतोय आणि या साईडला मग आपल्याला फुलांचे सुद्धा खूप व्हरायटी पाहायला मिळवत्या. इथं बघू शकता खूप अशा त्यांनी माले वगैरे टांगले होत्या, खूप अशा प्रकारचे होते. तेवढंच मी सर्व घेतला आणि याला बोलला, अरे भाई हो तिकडे मना जाऊ दे पहिलं बाई बिल करायला. मना झालता भाई बिल कधी करताना बाहेर कधी निघतं, तर कसला उमासा आलता मना तर नाही हमाल बनवलाय. ही एक पिशवी आहे माझी, अजून एक वस्तू बाहेर आहे. ताईसोबत हत्तीबित्ती घेतात बघू शकता. हे आमच्या पारगावच्या ताई आहेत, त्या हत्तीबित्ती घेताना त्या मखरान ठेवायला ना, मंदिरान ठेवायला. आणि इथं काय इथं कंटिन्युटी आहे देवाची मस्त की. आणि अजून आम्ही तर प्रॉपर मार्केटमध्ये जाणार आहे, तो पण इथं बघून घेतो. असा मस्त आहे, ताईंना आवडलाय. अच्छा, ताईंना मंदिरात ठेवण्यासाठी या पाहिजे. गाईस आता ना आमचं लई सामान तसा घेऊन झालाय. तिकडे आतमध्ये शूट करायला परमिशन होती, सगळं अशी फुलं तर भरपूर घेतले ना मी. आणि या दुकानात शिरून तर मी लई मोठी चुकी केली बाई. नुसतं गर्दीच ना गर्दी आहे, चेंगरा चेंगरू नुसती, श्वास घ्यायला पण जागा नव्हतं. कसा करून या दुकानात मी बाहेर आलो बाबा. आपण आता भुलेश्वर मार्केटमध्येच आहे, इथं BMC मार्केट आहे बघू शकता. जाम बेकार गर्दी आहे, असतं जाम डेंजर असं भेटतंय. मी तर काय घ्यायला भेटलं नाही, कारण की मला नुसते असं सगळं सामान घेऊनच फिरायला लागलं, त्याच्यामुळे मला काय शूट पण नाही करायला भेटला. आणि आता आपण BMC मार्केटमध्ये भाई सगळा इकडं ना सगळं असा मेकअपचा पोरींचं जसं सामान असतं ना, सगळा तो आहे इथं. सगळा त्यांचा ज्वेलरी वगैरे, मेकअप आणि सर्व जे गर्ल्ससाठी जो लागतो ना, त्या साईडला हार सेट वगैरे सर्व बघू शकता तुम्ही. डेंजर सगळं काम आहे इकडं. ओ माय गुडनेस, असं वाटतं ना इथं तर असं वाटतं ज्वेलरी शॉपमध्ये आलो का काय डायरेक्ट. हा बघा कसला लुक आहे या दुकानाचा, एकदम असं वाटतं ज्वेलरी शॉपमध्ये आलं का काय असं असणार. आणि इकडे पण काय बी काय आहेच. आणि या साईडनं आपण जिथनं आलो होतो ना ती साईड आहे ॲक्च्युली. या साईडला सुद्धा बघू शकता. माय गुडनेस एकदम टॉप क्वालिटी आहे, टॉप क्वालिटी.
आणि ना मला थोडं मी ना आता डेकोरेशनच्या सामानचे सर्व व्हिडिओ करायला आलो होतो, बट मी चुकीच्या ठिकाणी आलो कारण समुद्र आहे या साईडला. ओ माय गुडनेस, ते सगळं हार हे सर्व असं लेडीजचं सर्व हे आहे. बघू शकता आपण इकडे खूप मोठे मोठे असे आपल्याला हार पण पाहायला मिळतात. भाई साब, हे नेकलेस बघू शकता तुम्ही. नेकलेस एकदम बेकार क्वालिटीचा नेकलेस आहे. आणि आता आपण चाललो या साईडला. इकडे काय काय बघू. हां, इकडे गणपतीसाठीच्या कंठ्या वगैरे सर्व भेटतील आपल्याला. मला बाहेर तर नीट शूट करायला भेटलं नाही, इथंच मस्त शूट करायला भेटते, काही टेन्शन तर नाही आहे. आणि इकडं हे सर्व जास्त असं लेडीजचं सामान आहे. मी या साईडला आलो आहे. ॲक्च्युली शूट करायचा कुठला होता आणि मी आता करतोय कुठला, बट ठीक आहे कंटेंटसाठी बाई काही पण बेकार हे सामान आहे. लेडीजसाठी तर भारी काम आहे. सो आता आपण इथं परत आता बाहेर चाललो आहे. जाम व्हरायटी जाम आहे इथं. इयर लागेल एवढा सामान बघून खरोखर जाम बेकार काय काय सामान आहे इथं. आणि मना आधी वाटलं काही वेगळाच आहे काय तर इथं सर्व असे हेअर क्लिप ठेवले आणि इव्हन अशा डब्यामध्ये ठेवले आहे. एकच नंबर आहे. इकडे सुद्धा हेअर बँड, हे सर्व गर्ल्सच सामान आहे. तर मी कुठल्या मार्केटला आलो काय समजायला आहे मला. इथं सर्व गर्ल्सचं सामान आहे. हे सर्व हे पण हेअर बँडच आहेत. यांनी काय काय घेतलं आहे. हो माय गुडनेस, हे हेअर क्लिप घेतले आणि एकच नंबर. तिकडे तर आतमध्ये मोठमोठे नेकलेससुद्धा आहेत. ते बघू शकता किती छान छान असे हेअर बँड आहेत. ते बघा खूपच छान आहेत. वाटलं ना मी इथं व्हिडिओ शूट करायला येते, पण याही नाही चौघीजणी आल्यांना याही मला ना हमाल बनवला आहे. हमाल तुम्हाला दाखवतो बघा. ही फक्त एकच नाही, माझ्या हातानं अजून एक पिशवी असते. मी नाही फक्त आता हे करण्यासाठी फक्त दिला आहे मी, बाकी नाही तर माझ्या हातानं सगळं सामान असतंय. भाई जाम बेकार अशी 5 जणांचा हांदा आता या दुकानात येऊन थांबला आहे. याही आधीच दायरा केले, पैशांचे सगळे पैसे उरवले नाही आणि आता तरी पण याच्यावर हात घातला आहे. बघा एका नेकलेसवर हे तिघेही हात घातला आहे. या काय टेन्शन नाही. आज ATM घेऊनच आले ना, सगळा खाली करायला बोललो, काय घाबरायचं नाही. ताई ATM आहे ना आज आजच्यासाठी. ताई ATM आहे ना. ताई फायनली आमचा यो नेकलेस कारलाय, बघितलं आता घालून कसा एकदम टॉप क्वालिटीचा वाटतंय. त्याच्यावरती दुसरा एक बाई घेतलाय, ऐकत नाही आज ताई. ताई 2 सेट घेतले आता चालले मिररमध्ये बघा. आणि त्याने जाम अशा व्हरायटी आहे. मस्त एकदम वाटण बघायला तर आपण तर बघूच शकता फक्त आपण. आणि याच्यासोबत पिशव्या उचलायला फक्त येऊ शकतो बस, बाकी काय नाही करू शकत. ताईनं मला थोडी आवडलाय ना, आवडलाय बोलला विषय नाही. ताई मला थोडा ताईने तो घेतलाय, विषयच नाही. आणि इकडे ना अशी डायमंड ज्वेलरी सुद्धा आहे, बघू शकता तुम्ही. खूपच भारी आहे इथं डायमंड ज्वेलरी, एकच नंबर. हे भुलेश्वरला आहोत आपण BMC मार्केटमध्ये. इथं जेव्हापर्यंत आम्ही घेत आहोत तोपर्यंत तो दुकान दिसलाय आम्हाला. आणि आता सगळ्या आमच्या तिघीजणी तर तिकडे गेल्या. या दुकान मी यांना मीच दाखवलं ॲक्च्युली, त्यांना माहीतच नव्हतं. सो ह्या दुकान तर भाई डेंजरच आहे. मला तर तो हार आहे ना तो जामच आवडला. कुठला माहिती आहे का तुम्हाला दाखवतो बघा. हे बघा, हे जे हार आहेत ना ते मनाच आवडले, पण काय करू मी, कोण नाही कोणाला घेऊ, मी काय घेऊ पण शकत नाही बघा. हे 3 आणि बघा हा एक, मला जामच असं आवडलं, मस्तच वाटतं. हा बघू शकता पूर्ण सेटच कडक आहे तो एकदम. आता आम्ही चाललो BMC मार्केटमधून बाहेर. फायनली आता जर निघले ना तर बरं होतील, कारण की लायटिंग घ्यायची होती आम्हाला, पण लायटिंग घ्यायला काही जमला नाही कारण की लोअर चालला जायचं होतं, पण इथंच खूप टाईम झाला आहे. सो बघतो आता डायरेक्ट घरीच जाऊ. 4 घरी जायला निघलो आणि बाईने इथं पावसाने हजेरी पण लावली. काय बोलायचं बाई, दायना केली आणि आता मस्त निघणार होतं. माझ्या चेहऱ्यावर आनंद पण लय आलता, पण याने केली दायना.